12पासूनच ब्लॉग करणार होतो, पण रात्री कामावरून लेट आलो, 2-2:30 वाजले. त्याच्यामुळे मग मी म्हटलं मी लेट झोपलो आणि मग लेट उठायला झालं, टायमिंगवर नाही म्हटलं, म्हणून घाईघाईत तयारी करून मग लगेच आवरून निघालो. तर आता मी फायनली पोचलो आहे जिथे माझं काम आहे. तिथे पाटी नाव दिसत असेल तुम्हाला, पंखा फास्ट म्हणून. तर तिथे आज गाण्याचं शूट आहे का, आणि त्यासाठी मला बोलवलं आहे. आणि काय नाही, हळूहळू सगळे जमतील, सगळे मेंबर्स आले तिथे पाठी आपण बघतो. तिथे तिथे ते ग्रुप आहे ना पोरांचा, तिथे साहिल दळवी, मला माहितीच असेल आपल्या इंस्टावर सगळ्यात फेमस साहिल दळवी म्हणून आहे, माझा मित्रच आहे. सो त्यानेच कॉन्टॅक्ट केलेला की वेळ असेल तर बघ. तर आलो आहे मी. आता काही वेळातच शूट सुरू आहे, पण सॉरी यासाठी की मी नाही करू शकलो स्टार्टिंगपासून व्हिडिओ. अरे खरंच म्हणजे सॉरी यार, नाही म्हणजे घाई इतकी झाली ना की मी खूप चिडचिड पण केली. कारण म्हणजे 8:30ला मी निघणार, म्हणजे उठून तयार होणार होतो, पण झाले 9, 9:15 वाजले. म्हटलं नाही आता लगेच आवरतो आणि निघतो, असं सगळं झालं. सो म्हणून मग मी आता स्टार्ट केलं. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, पण ब्लॉग तर शूट होतं. आणि मी विचार करतो की आपण डेचा पण असं शॉर्ट आपला ब्लॉग असतो ना, शॉर्ट व्हिडिओ पण, सो तो पण स्टार्ट करू. तो एक केलेला आहे, पण त्याला एडिट करायचं बाकी आहे. सो एडिट करेन मी पाठी बघते तुम्ही, पंखा फास्ट ते गाण्याचे शूट आहे. ते जे काय आहे ते तुम्हाला नंतर कळेलच. मी नंतर लिंक बिंक टाकेन, म्हणजे आपले तोपर्यंत आपले 2-4 ब्लॉग होते. आणि पाठी दिसते आपल्याला, साई बघा मस्ती करते. तर ठीक आहे, त्यांची गमती चालली आहे, मी पण त्यांच्यात ॲड होतो. ठीक आहे, सो भेटूया पुढे. कामाची सुरुवात कामाची धावपळ आहे, नंतर त्यांच्याशी बोलूच. ठीक आहे, चलो ते बाद में तिथले फायदा. मित्रांनो, पंखा फास्ट ही थीम मस्त केली आहे बारला, म्हणजे बारमध्ये दारू प्यायला पंखा फास्ट होतो, ही थीमच भारी आहे, मस्त क्रिएटिव्ह बनवलं आहे, मला खूप आवडलं पंखा फास्ट. बरं, हा पंखा फास्ट पब कुठे आहे तुम्हाला माहिती आहे? मी सांगतो. वसई वेस्टला आहे, दत्ताने मॉलला आहे. दत्ताने मॉलच्या आतमध्ये हा पंखा फास्ट पब आहे. ठीक आहे, आणि हळूहळू सगळे येतील. ती बघा, ती चालली आहे, ती मानसी ताई आहे. साईजा हरवला म्हणजे कुठेतरी गेलं आहे, कुठे गेलं नक्की ते नाही माहिती, पण हरवलं. बाकी सगळे मेंबर्स आलेले आहेत. मी नर्वस आहे थोडं, कारण फर्स्ट शूट आहे माझं. तसं आपलं नाटकाची सवय, पण शूट फर्स्ट टाईम आहे. पब्लिकसमोर बोलणं ते असतं एक, पण त्याची कशी लहानपणापासून सवय आहे. लहानपणापासून म्हणजे 8वीला जो पहिला प्रयोग केलेला तो, त्याच्यामुळे सवय आहे 300-350 लोकांसमोर. पण शूटिंगचं आता थोडं दडपण आहे. बरं, आणि मी नवीन एका स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे, भूमिका महोत्सव म्हणून. सो त्याच्यात आपली एक शॉर्ट फिल्म येणार आहे 8-9 मिनटाची. ती काय आहे, कशी आहे, कसं शूटिंग होणार आहे, कधी होणार आहे, काय होणार ते तुम्हाला मी ह्याच्यात आपलं ब्लॉगमध्ये सांगेनच, कुठल्या ना कुठल्या. पण ती आपण एप्रिलमध्ये करतो आहे. ठीक आहे, आणि काय नाही, अजून जे काय असेल ते मी तुम्हाला सांगेनच. तर बघूया किती खोल आहे, बघूया किती दुसऱ्या माळ्यावर आहे. हळूहळू सगळे येत आहेत. सो मी तर तयार आहे, बघूया पुढे काय काय होतं. ठीक आहे, तर सगळे सायलीताई वगैरे येतील. सायलीताई आता तिकडे उभं आहे, सगळे येतील. ठीक आहे, चलो फिर देखते आगे. इंटरव्यू नंबर 1, टेक 1, 25. वेलकम टू द ब्लॉग. येस, माझं नाव प्रतीक, चॅनलचं नाव पीके. वेलकम टू द पीकेज ब्लॉग. आणि हा ब्लॉग साईच्या गाण्याचा BTS होणार आहे. मराठीत आहे, हां मराठीच आहे, पूर्ण मराठी. सगळी ह्याच्यात साईच्या गाण्याचं BTS
BTS होणार आहे. सो स्टे ट्यून आणि लोकेशन दाखवू एकदम छानसं लोकेशन आहे. काही सगळे कंटेंट क्रिएटर आलेले आहेत, सगळे म्हणजे नावासोबत जेवढे राहतात तेवढे सगळे कंटेंट क्रिएटर आलेले आहेत. साहिल दादा आहे, हर्षद आहे, हा एक आहे, त्यानंतर अजून येणार आहे, सायली ताई येणार आहे, सगळे येते. सगळ्यांना भेटू आपण एक एक करून, सगळं एन्जॉय करूया. सगळे येत आहेत, मस्त वाटतं आहे. साहिल आहे तिकडे, सो एन्जॉय करूया. आता काम सुरू आहे, बघूया ठीक आहे पुढे पुढे काय काय होतं आहे. साहिलचं नवीन गाणं येत आहे, मन म्युझिककडनं नवीन गाणं होत आहे. तर बादेवा महाराजा ते संपूर्ण पार पडू दे महाराजा, त्याला यश मिळू दे, ते पुढे पुढे चांगले व्ह्यूज मिळू दे महाराजा. म्हणजे शूटिंग उत्तमाचं होऊ दे महाराजा. गणपती बाप्पा मोरया. आणि सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळ काढून आला. थोडासा आपल्याला डिले झालेला आहे, पण तो लवकरात लवकर चालू होईल आणि चांगला कॉपरेट करा सगळ्यांनी. खूप सुंदर शूट करूया आणि मजा करू, ठीक आहे. हो. तर गणपती बाप्पा हा सारंगी करतोय. सो गाईज फायनली शूट संपलं आहे. सकाळी 9ला निघालेलो, 11ला शूट सुरू झालं, ते आत्ता रात्रीचे 9 वाजेपर्यंत शूट चालूच होतं. तुम्ही बघितलं असेल मागे की कसं कसं काय काय चालू होतं. मला तिकडे व्हिडिओ करतात ना आली, कारण शूट्स होतं आणि मध्येच व्हिडिओ नको कसं चालू होतं, म्हणजे कसं तरी म्हणजे काम चालू आहे आणि आपण आपलं वेगळं इथे करतो आहे असं मला आवडत नव्हतं. सो पहिलं ते काम पूर्ण केलं आणि मग खूपच लेट झालं, म्हटलं पहिले निघूया, कारण आज सोपाराला तुम्हाला माहिती आहे खूप गर्दी असते. तर निघालो आहे. हे काय व्लॉग आहे का? हो. तर जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर मग आता निघालो आहे. फायनली शूट कंप्लीट झालं. सगळ्यांना भेटलो. कोण कोण, साहिल ताई, आपला साहिल दादा, त्याच्यानंतर दिव्या, त्याच्यानंतर शुभम होता, यश होता, त्याच्यानंतर युट्यूबवर टाकणार काय? हो. काय नाव आहे चॅनलचं? PK ब्लॉग सर. PK व्लॉग. ठीक आहे, बघतो मी आता घरी नक्की जाऊन. नक्की. हा? PK ब्लॉग गणपती बाप्पा मोरया असं पुढे टाका. आताच बघतो हा ना. बघा ना नक्की. तर आपल्याला एक सबस्क्रायबर भेटले आज, भारी वाटतं आहे आपल्याला सबस्क्राईब करते. एक मिनिट दादा. नक्की. PK व्लॉग. PK ब्लॉग्स पुढे गणपती बाप्पा मोरया, कारण मी आता नवीन open पुढे? केले ना. हां पुढे, इथे पुढे म्हणजे असं हा तर गणपती दाखवतो चालेल. येईल. तर आपल्याला एक सबस्क्रायबर पण भेटले. केलेला आहे भाऊ तुमचा नक्की नक्की. बरोबर. हो लाईक पण केलं. पुढे पण काय नवीन व्हिडिओ येणार तर बघणार मी. नक्की. चला. थँक्यू सर. चला. थँक्यू सर. असे खूप भारी वाटतं असं भेटलं तर कोणी. So आता खूप भारी वाटलं शूट करताना पण, म्हणजे चांगला अनुभव भेटला, कारण मी आत्ताच पुढे जाऊन एक शॉर्ट फिल्म करणार आहे. त्यासाठी मला खूप साऱ्या गोष्टीचं नॉलेज भेटलं आज जाताना. नवीन नवीन माणसं भेटली, त्यामुळे काय होणार आहे काही पुढे जाऊन जे नाटकासाठी किंवा कुठलेही ज्या शॉर्ट फिल्म असते, वेब सिरीज असते, त्यासाठी मदत भेटणार आहे. कारण एवढे सगळे कॉन्टॅक्ट्स, एवढी सगळी माणसं, एवढी चांगली माणसं भेटली आहे. सो भारी वाटतं आहे. पण एक गोष्ट त्यातली इकडली आवडली नाही, कारण मी वेड्यासारखे व्हिडिओ करतो आहे.
म्हणजे मी बोललो पण नसेल, आय थिंक स्टार्टिंगला बोललो तेवढंच, पण त्यानंतर मी बोललो पण नसेल. डायरेक्ट आपलं नुसतं फोन फिरवतो इकडून तिकडून. कसा झाला ब्लॉग देवालाच ठाऊक, कारण स्टार्टिंगला बोललो ते आत्ता बोलतो आणि आता पण मी ठेवणार आहे, कारण मी एवढा थकलो आहे ना बेकार, कारण उद्या परत कामावर पण जायचं. सो बोलण्यासारखं खूप आहे. उत्तम गाणं, खूप उत्तम शूटिंग झालं आहे. कमाल म्हणजे एवढं भारी ना की मी सांगूच नाही शकत. एवढी चांगली माणसं भेटली, बाप रे. किती कंटेंट क्रिएटर आलेले, बाप रे. कसम से मतलब बहुत अच्छा लगा. आणि अशी माणसं भेटली ना की खूप भारी वाटतं, की तिथल्या तिथे सबस्क्राईब करतात, भेटतात, बोलतात, खूप भारी वाटतं. तिथे पण माणसं भेटली. सो आता निघतो घरी. थकलो आहे, जाम थकलो आहे. वेडावाकडा व्लॉग, एक मिनटं, हां सॉरी ते जरा कॉल आलेला. तर वेडावाकडा हा व्लॉग झाला आहे खरा, पण गोड मानून घ्या. नेक्स्ट टाईम पुन्हा नवीन म्हणजे नीट करूया, कारण आता जरा खूपच धावपळ झाली. मला व्लॉग करायचं होतं, पण मला माझी झोप ही झाल्यामुळे ते सकाळी फिसकटलं. मिनटं कॉल येतो आहे. सो त्यामुळेच ठीक आहे, वेडावाकडा व्लॉग आहे, समजून घ्या. अरे यार, कॉल येतात, लेट झालं खूप. सो आता निघतो, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ठीक आहे, चलो निकलते. अरे यार, खूप कॉल करते. सो निघूया, आणि काय वेडावाकडं बोललो असेल तर सॉरी. तो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर केली आहे, बाय बाय.